जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी व शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वपूर्ण उपक्रम उत्साहात पार पडला आहे। प्रतिनिधी वसीम आझाद सिल्लोड तालुक्यातील भराडी इथं जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा भराडी इथं सीसीटीव्ही कॅमेरा संच, शालेय विद्यार्थ्यांसाठी खेळाचे साहित्य, ऑफिस रेकॉर्डसाठी कपाटे तसेच लोकसहभागातून प्राप्त झालेल्या वस्तूंचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला। समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मिळालेल्या अनुदानातून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा संच बसवण्यात आला असून शाळेच्या कार्यालयीन कामकाजासाठी 2 कपाटे तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे। याशिवाय शाळेचे माजी विद्यार्थी सुरेश किसनराव अक्कर यांनी लोकसहभागातून दिलेल्या कपाटाचं देखील लोकार्पण करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाचे प्रथम नागरिक सरपंच पप्पू जगनाडे होते। यावेळी उपसरपंच गजानन महाजन, जिनिंग प्रेसिंगचे उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य अनिस पठाण, ग्रामपंचायत सदस्य आरेफ शेख, नारायण खोमने, ग्रामविकास अधिकारी पवार, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य अनिल अक्कर, केंद्र प्रमुख राजू महाजन, प्रतिष्ठित पत्रकार वसीम आझाद यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला। मान्यवरांनी शाळेमध्ये झालेल्या सुविधात्मक बदलांचं कौतुक करत ग्रामपंचायतीमार्फत भविष्यातही विविध योजनांचा लाभ देण्याचं आश्वासन दिले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रीय मुख्याध्यापक दीपक सोनवणे, सय्यद मुश्ताक, समाधान काकडे, मथाजी काकडे, अतिका बाजी, फिरदौस बाजी, हुमेरा बाजी, परवीन बाजी, दुसारिया मॅडम, राऊत मॅडम, श्रीमती वाघ यांनी विशेष परिश्रम घेतले। आजचा आपल्या जिल्हा परिषद शाळेचा कार्यक्रम, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मंचावर सर्व मान्यवर मंडळी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि आपल्या केंद्रीय प्राथमिक शाळेचे केंद्र प्रमुख आणि विद्यार्थी मित्र, आजचा हा कार्यक्रम आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि गुणगौरव करण्याचा पण असा आहे की तुमच्यासाठी शालेय साहित्य, खेळण्याचं साहित्य अनेक महत्त्वाचं भविष्यामध्ये सामान्य कुटुंबातले की जे आर्थिक संरचनेमध्ये कुठेतरी मागे राहतात त्यांच्यासाठी ही शाळा आहे। म्हणून आपल्या शाळेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी कसे वाढतील याची जबाबदारी आपण स्वतः पालकत्व स्वीकारून या ठिकाणी घ्यावी हीच अपेक्षा व्यक्त करतो। या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य अनिल अक्कर उपस्थित झालेले मी सय्यद सरांना विनंती करतो की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार वसीम भाई यांचं सुद्धा स्वागत सय्यद सरांना विनंती की त्यांनी करावं।